नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर ना गवार तोडायला आली होती. 2-3 झाडांनी बार गवार झाली होती. गवार तोडून झाली. माय फेवरेट. आणि लाडूबाई बघा वांगी तोडी ती. पनीरला वांग नाव ठेवले, वांग्याला पनीर. आणि तिकडे बघा केवढा लिटा उचलितोय दगड. काय आ काय होतंय? नको उकरू, नको म्हणलं तरी लय जोर. चल वावरामध्ये वरती जाऊ, मग दगड गोळा करू आपण. पायाव पडन नाही पडत गप. दम तर लय देतो. ऍक्शन बघा. आमची कामाची म्हणली तर हे एक पाखरू आणि हे बिन कामाचं. एक वांग तोडलं, काटा मोडला तर चोळीत बसलंय. येलो तप पडला. नको उचलू. झाली का तोडून? संपली सगळी? हा चल, मी लागते तोडून. हा मी लागते तोडू. किती पण आहे. हा टमाटे टमाटे ते नाही तोडायचं. टमाटे कच्च आहे, कच्च. पिकलेलं खा. याला हा एक छोटं पण कवळं आहे. दिलं ते तर ठेवायचे भरीताला होईल. वांगी अजून आहे का? पानं आडलं रस्त्यात आहे का? छोटची वांगी एवढी निघल्यात. बघा अशी निवड. फक्त हा हे एवढंच फक्त काढ. बाकीचे हाय अशीच राहून दे. मग तव्यात टाकीन मी. हे उचक मुळा उपट ना पिऊ दे तू. एकच मुळा आहे, होईन संध्याकाळी खायला. हा उपट. वांग, गवार, मुळा. मुळ्याचं ते काढ. हे पाला काढ. तो काय उपटितो? टाकीत ठेवायचं. पाला ती टाकून. पाल्याची सुद्धा भाजी होती, पण ते लय हे झालं, रगड पडल्या वेळ. ती टाकून. चल चला मग आता. चल वर जातो. तू पाहिला चल. संपले काही काढचं नाही राहिलं ना ग. तो तिथं एक मुळा आहे पण कवळा आहे. ते नको तोडू. कवळ आहे. नाव दे. हाय पुढे एक. चल बाबा. काय आहे? चिंच गोळा करणार तो. नको तोडू. चल मला शेण टाकायची, झाडून काढायची. चल तोडूंगा. चल वरद. लय चिचा त्याला एवढं आवडत येत ना. घाणीची नीट निवडा ग चांगल्या. काय झालं तुला? खाना चीज. हा खाना. हा चीज. चिंचचं बोट काय घेतलं तवाच राहिला. असला बाजूश्या नाही. तुला काय चिंचान? एक दिलं तर एक नाही लागत, 2 लागत. 2 त्याला असा शेण आहे. आता चिंचा काय निघत नाही. 2 नाही, 1 नाही. चला ते भिजलेले घाण लागत यात. झाला शंकू त्याचं रड असतो. चल नको हो इकडं. तुला सांगितलं ऐकायला नाही. चल खोकला येतो. चिंचा नाही खायच्या. फुटी टाकली.
शेणखोर झाला, झाडून झालं, गुरांना कुठे टाकून झाली. आणि ना आज ना काही स्वयंपाक नव्हता. आज ना आम्हाला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचं होतं. त्यामुळे ना टाईम होता तोपर्यंत म्हणलं मग चवळीच्या शेंगा कुटून घ्यावा. सकाळी निम्म्या काही कुटलेल्या होत्या, 2-3 वेळा तोडून आणलेल्या होत्या ना, त्यामुळे मग वाळायला घातलेल्या होत्या वेगवेगळ्या साड्यांच्या धडप्यावरती. त्यातलेच काही मी कुटवले होते. तर 2 कटोरी राहिलेली होती. सकाळी मूग आणि हवरी कुटून झालेली होती. मग अशा पद्धतीनं चाळून घेतली. आणि हे काय उपणायची कामं जर घेतली ना दरवेळेस अजिबात वारा नसणार आहे. ज्यावेळेस आपण घरात बसून एवढा वारा असेल ना, बाहेर येऊ ना दळण वगैरे काही करायला, वारा गायब होऊन जाईल असं नेहमी होत असतं. तर इथे ना मी चवळीनं चाळून घेते. म्हणजे मग वारं सुटलं ना मग उपणून घेता येईल उद्या. हे काय 5 मिनटात होईल. मग कुटायला वेळ लागतो ना, म्हणलं टाईम होतात. आणि पिऊला ना म्हणलं हे पाल कुटायला तर गायला टाकून दे. मग ती मला अशी मदत करीत आहे.